नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. चंद्रपुरात आमचा महापौर होऊ शकला नाही याचं खापर माझ्या माती फोडलं. खरे दोषी कोण लोकांना अजूनही माहीत नाही. खरे दोषी उघड करणार खासदार प्रतिभा धानोरकर करणार गौप्यस्फोट. छत्रपती संभाजीनगरमध्ये सभापती उपसभापतींच्या निवडीसाठी 10 मार्चला सभा. जिल्ह्यात 9 पंचायत समित्यांना कारभारी मिळण्याचा मार्ग मोकळा. बीडमध्ये 2 गटातील वाद मिटवताना हाणामारी. दैनिकाच्या कार्यालयात तोडफोडीचा व्हिडिओ आला समोर. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये 19 वर्षीय तरुणीचं अपहरण. घटनेमुळे पैठण शहर आणि परिसरात खळबळ. लव जिहाद आणि जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधात आज हिंदू जन आक्रोश मोर्चा. बीडमध्ये डोळ्यात चटणी टाकून सोनाराची लूट. 6 दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या. वाशिमच्या कामरगावात ठाकरे ज्वेलर्सच्या दुकानात चोरी. दुकानाचं शटर तोडून सुमारे 2 किलो चांदी आणि इतर दागिने लंपास. घटनास्थळी पाहणी करून पोलिसांकडून तपास सुरू. जामनेरमध्ये भीषण अपघात. डंपरने दुचाकीस्वाराला उडवलं. दुचाकीस्वार गंभीर जखमी व्यक्तीचे हातपाय तुटल्याची प्राथमिक माहिती समोर. वाशिमच्या जवस पिकाला मिळाला 7,000 रुपये दर. वाशिमच्या बाजारात पहिल्यांदाच विक्री. जवसात ओमेगा 3 आणि इतर औषधी गुणधर्म असल्यानं जवस बियांना मोठी मागणी. हिंगोली तालुक्यात मतदार यादी दुरुस्ती आणि SIR पूर्वतयारी कामात गैरहजर राहिल्याप्रकरणी 8 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल. मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना वारंवार सूचना देऊनही बैठकांसह कामांना उपस्थित न राहिल्याने कारवाई. लोणी काळभोर मुळामुठा नदीपात्रातील कचऱ्याची आग कायम. परिसरात विषारी धुराचे मोठे लोट. श्वसनाचा त्रास झाल्याने विद्यार्थी रुग्णालयात. परिसरात भीतीचं वातावरण. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.